ही माती फक्त माती नाही, या मातीत लाखो स्वप्नांची राख आहे. या मातीत शूरवीरांच्या रक्ताचा सुगंध आहे. या मातीत प्रत्येक श्वासात भारत आहे. तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागे एका वीराचे बलिदान दडलेले आहे. म्हणूनच म्हणते मी अभिमानाने, माझा भारत, माझा भारत, माझा अभिमान, माझा श्वास आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग, उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी इथे केवळ फक्त भाषण करण्यासाठी उभी नाही, तर त्या लाखो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांना शब्दरूपी मानवंदना अर्पण करण्यासाठी उभी आहे. त्या मातांना वंदन करण्यासाठी उभी आहे ज्यांनी आपल्या मुलांना हसत हसत बलिदान द्यायला शिकवले. त्या वीर पत्नींना वंदन करण्यासाठी उभी आहे ज्यांनी आपल्या संसारापेक्षा राष्ट्राला श्रेष्ठ मानले. आणि त्या सैनिकांना सलाम करण्यासाठी उभी आहे जे आजही आपल्या सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. त्यामुळे आपण निर्धास्तपणे झोपू शकतो. 15 ऑगस्ट हा केवळ एका दिनदर्शिकेतील दिवस नाही, हा प्रत्येक भारतीयाच्या स्वाभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आहे त्या रक्ताचा, त्या त्यागाचा आणि त्या अदम्य जिद्दीचा, ज्यामुळे आज आपण मुक्त आकाशाखाली श्वास घेत आहोत. मित्रांनो, आपण सकाळी उठतो, शाळेत जातो, स्वप्ने पाहतो, आपल्या आईवडिलांसोबत हसतो. पण कधी विचार केला आहेत का की हे सर्व आपल्याला सहज मिळाले का? नाही. या स्वातंत्र्यामागे लाखो अश्रू आहेत, हजारो बलिदाने आहेत आणि असंख्य अपूर्ण स्वप्ने आहेत. ज्यांनी हसत फासावर चुंबन घेतले, ज्यांनी रणांगणात प्राण अर्पण केले, त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मुक्त आहोत. त्यामुळे स्वातंत्र्य हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे भाग्य आहे. सुमारे 200 वर्षे भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होता. आपल्या लोकांवर अन्याय झाला, स्वाभिमान पायदळी तुडवला गेला. पण त्या भारत मातेच्या कुशीत असे अनेक सुपुत्र आणि सुपुत्री जन्माला आले ज्यांनी ठरवले, प्राण जाईल पण भारत मातेचे मस्तक कधी झुकू देणार नाही. आणि मग सुरू झाला स्वातंत्र्याचा महान संग्राम. महात्मा गांधीजी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण देशाला एकत्र केले. त्यांनी दांडी यात्रा, असहकार आंदोलन आणि भारत छोडो आंदोलनातून स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रज्वलित केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंहगर्जना केली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. या एका घोषणेने लाखो तरुणांच्या रक्तात देशभक्तीची ज्वाला पेटली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गर्जना केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या घोषणेने संपूर्ण भारत जागा झाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ही 3 नावे उच्चारली की प्रत्येक भारतीयाचे मस्तक अभिमानाने आपोआप उंच होते. फाशीचा दोर गळ्यात पडणार आहे हे माहीत असूनही त्यांच्या चेहऱ्यावर दुःख नव्हते. उलट त्यांच्या ओठांवर हसू होते आणि हृदयात फक्त एकच घोषणा, इन्किलाब जिंदाबाद. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी काळ्या पाण्याची अमानुष शिक्षा भोगली. अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील यातना सहन करूनही त्यांनी देशप्रेमाचा दीप कधीही विझू दिला नाही. राणी लक्ष्मीबाई यांनी हातात तलवार घेऊन इंग्रजांविरुद्ध रणांगण गाजवले. त्यांचे शौर्य आजही प्रत्येक भारतीय मुलीला प्रेरणा देते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले. त्यांनी समता, न्याय आणि बंधुतेचा मार्ग दाखवला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतातील शेकडो संस्थानांना एकत्रित करून अखंड भारत घडवला. म्हणूनच त्यांना भारताचे लोहपुरुष म्हटले जाते. पण मित्रांनो, इतिहासात ज्यांची नावे आहेत तेच फक्त वीर नव्हते. लाखो स्वातंत्र्य सैनिक असे होते ज्यांची नावे आज कोणाला माहीत नाही. त्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केले आहे. कोणाचा इतिहासात उल्लेख झाला, कोणाचे नाव काळाच्या ओघात हरवले, पण प्रत्येक रक्ताच्या थेंबामुळे स्वातंत्र्याचे हे अमूल्य फूल उमलले. आज आपल्या देशाचे सैनिक हिमालयाच्या गोठणाऱ्या थंडीत, राजस्थानच्या तळपत्या वाळवंटात आणि समुद्राच्या अथांग लाटांमध्ये दिवस रात्र जागून देशाचे रक्षण करत आहेत. आपण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो, पण एक सैनिक मात्र दिवाळीच्या दिवशीही हातात सीमेवर बंदूक घेऊन उभा असतो. आपण निर्धास्त झोपतो कारण आपल्या झोपेचे कोणतरी रक्षण करत असते. सीमेवर उभा सैनिक म्हणतो, तुम्ही निर्धास्त झोपा, मी जागा आहे. त्याच्या त्यागामुळेच आपल्या घरात स्वातंत्र्याचा प्रत्येक श्वास जिवंत आहे. मित्रांनो,
स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणे नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, स्वातंत्र्य म्हणजे प्रामाणिकपणा आणि स्वातंत्र्य म्हणजे आपल्या प्रगतीचा निर्धार होय. आज आपला भारत इतिहासावर अवलंबून राहणारा देश नाही. आपला भारत आज भविष्य घडवणारा देश आहे. एकेकाळी गुलाम असलेला हा भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग, क्रीडा, वैद्य, शेती आणि अंतराळ संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताने आपले सामर्थ्य जगासमोर सिद्ध केले आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 यशस्वी करून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. आदित्य L1 मोहिमेद्वारे सूर्याच्या अभ्यासात भारताने नवीन पर्व सुरू केले आहे. आज जग भारतीय लोकांच्या बुद्धिमत्तेची दखल घेत आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा अनेक उपक्रमांमुळे आज भारत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण भारताचा खरा विकास केवळ उंच इमारतींनी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने होणार नाही, तर तो होईल चांगल्या विचाराने, प्रामाणिक वागण्याने, कष्टाने आणि देशप्रेमाने. आज आपण विद्यार्थी आहोत. आज आपल्या हातात पुस्तके आहेत. उद्या याच हातात भारताचे भविष्य असेल. डॉक्टर, वैज्ञानिक, शिक्षक, अभियंते, शेतकरी किंवा अधिकारी, आपण कोणतेही क्षेत्र निवडले तरी एक गोष्ट कधीही विसरू नये, मी जे करीन ते माझ्या देशाचा अभिमान वाढवणारेच करेन. देशासाठी मरणारे अनेक वीर झाले, आता देशासाठी जगणारे आपण होऊया. कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर भारताला विश्वातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवूया. प्रिय मित्रांनो, आज आपण आनंदाने तिरंग्याला सलाम करतो. पण जेव्हा जेव्हा त्या तिरंग्याकडे पाहाल तेव्हा त्याच्या 3 रंगांमध्ये प्रत्येक स्वातंत्र्यवीराचे बलिदान, त्यांचा संघर्ष आणि त्यांची स्वप्ने दिसली पाहिजे. क्षणभर कल्पना करा, जर त्या वीरांनी आपले प्राणच दिले नसते तर आज आपण हा स्वातंत्र्याचा उत्सव साजराच करू शकलो नसतो. म्हणून चला आपल्या देशावर प्रेम करूया, आपल्या आई वडिलांचा, गुरुजनांचा आदर करूया, प्रामाणिकपणे शिक्षण घेऊया, स्वच्छ भारत घडवूया, पर्यावरण जपूया आणि आपल्या कृतीतून आपल्या भारताचे नाव जगभर उज्ज्वल करूया. तिरंग्याची शान कधी कमी होऊ देणार नाही, भारत मातेचा मान कधी झुकू देणार नाही. तिरंग्याची शान कधी कमी होऊ देणार नाही, भारत मातेचा मान कधी झुकू देणार नाही. या मातीत जन्म घेतला हेच माझे भाग्य महान. भारत माझी ओळख, भारत माझा अभिमान. भारत माझी ओळख, भारत माझा अभिमान. याच भावनेने मी माझे मनोगत इथेच संपवते. जय हिंद.